या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती ताराराणी आघाडीचे उमेदवार म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. या उमेदवारांना वडगावकरांनी मतदान करा. आपलं मत म्हणजे भाजपला मत. युवक क्रांतीच्या जनसुराज्य ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं. भविष्यात पेठ वडगावसाठी विविध योजनांच्या माध्यमातून, विकास निधीच्या माध्यमातून कायापालट घडवून शहराचा प्रचंड विकास घडवू, असं आश्वासन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलं. पेठ वडगाव परिसरात भेटीवेळी त्यांनी वडगाव पालिकेचे 10 नगरसेवक व अन्य 10 ते 15 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या निमित्तानं आयोजित दौऱ्यावेळी युवक क्रांती आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थित खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, सुकुमार पाटील, मोहनलाल माळे, तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, वडगाव शहराध्यक्ष डॉक्टर अभय यादव आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, केंद्रातील व राज्यातील सरकारनं, भाजप मित्र पक्षाच्या सरकारनं जनताभिमुख विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. वडगाव शहरातील युवक क्रांती आघाडीचे जनसुराज्य शक्ती ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होणं म्हणजे हा भाजपचा विजय आहे. वडगावची जनता या आघाडीला भरघोस मतांनी निवडून देईल असा मला विश्वास आहे. युवक क्रांती आघाडीच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे आहे. वडगावकरांनी युवक क्रांती आघाडीला साथ द्यावी. या वडगाव शहराच्या विकासातून कायापालट करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या दौऱ्यावेळी भाजपमध्ये युवक क्रांती आघाडीचे माजी नगरसेवक संतोष गाताळे, प्रकाश भोसले, अक्षय भोसले, वैभव हिरवे, अर्चना भोपळे यांच्यासह अन्य 15 कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती ताराराणी आघाडीचे निवडणूक रिंगणातील उमेदवार भाजपा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संजय माळी, आप्पासो माने, विजूभाई शहा, प्रज्योत शहा, माजी नगरसेविका सुनीता पोळ, निर्मला सावर्डेकर, सावित्री घोटणे, नंदा हिरवे, संजय दबडे, सागर भोसले, कमलेश शिरवडेकर, राजेंद्र जाधव, तय्यब खाटीक, दिनेश सनगर आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.